एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की जो समृद्धी महामार्ग काल उद्घाटन केलं त्यांनी परवा, तो गेम चेंजर ठरणार आहे म्हणे। जांभवाडी परिसर असेल, गुंडेवाडी परिसर असेल, त्यांनी जे काय बोलले त्याच्यावर ठाम राहिले नाही, बदलले। पण शिंदे साहेब एक लक्षात असू द्या, तुम्ही आमच्याशी गेम करताय, आमच्याही हातात इथून पुढचा गेम आहे। शेतकऱ्यांच्या मुंडक्यावर पाय देणं थांबवा। कधीतरी शेतकऱ्यांच्या पायावर मुंडकं ठेवायला तुम्हाला यायचंय, तुमच्या पदाधिकाऱ्यांनी यायचंय, तुमच्या जिल्हाध्यक्षांना यायचंय, तुमच्या झेडपी मेंबरना यायचंय। मिनी मंत्रालय म्हणतो आपण, ते जर तुमच्या हातात आले तर पुढची सत्ता येणार आहे, लक्षात ठेवा। गोड गोड गप्पा करून, भाषण ठोकून, विकासाच्या गप्पा मारून होणार नाही। समृद्धीबाधित शेतकऱ्यांच्या धरणे आंदोलनाचा 37वा दिवस आहे, म्हणजे 1.25 महिना झालाय। आजही पडत्या पावसात शेतकरी धरणे देऊन बसलेले आपण पाहताय। आवाहन केलं होतं की विविध संघटनांनी आमच्या आंदोलनाची दखल घेऊन आमच्या सोबत यावं। दुपारीच अखिल भारतीय मराठी महासंघाचे पदाधिकारी, त्यांच्यासोबत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, तर लवजी सेनेचे पदाधिकारी आपल्याकडे येऊन गेलेत। त्यांनी आसूड घेऊन आंदोलन करण्याचं सांगितलंय। आपल्यासाठी ते रस्त्यावर उतरायला तयार आहेत। त्याचबरोबर भारतीय जैन संघटना आहे, व्यापारी महासंघाचे पदाधिकारी आत्ताच येऊन गेले। त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या बरोबर आम्ही त्रासलेलो आहेत, त्यामुळे आम्ही तुम्ही सांगाल त्या पद्धतीने तुमच्या पाठीशी उभे राहायला तयार आहे। सोमवारपासून आपले विविध ठिकाणी रास्ता रोको सुरू होणार आहेत। परवाच्या भाषणात आपले या खात्याचे मंत्री, रस्ते विकास महामंडळ ज्यांच्याकडे ते मंत्री, माजी मुख्यमंत्री तथा आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की जो समृद्धी महामार्ग काल उद्घाटन केलं त्यांनी परवा, तो गेम चेंजर ठरणार आहे म्हणे। असेलही कदाचित, पण आतापर्यंत आम्हाला काही त्या समृद्धी महामार्गाचा फायदा शेतकऱ्यांना झालेला नाही। कारण की आमची जांभवाडी परिसर असेल, गुंडेवाडी परिसर असेल, अनेक ठिकाणी कृषी प्रक्रिया केंद्र करायचे म्हणून जागा घेऊन ठेवल्या। आता महामार्ग सुरू होऊन 3 वर्ष उलटायला आले, आतापर्यंत शेतकऱ्यांच्या संबंधित कुठले योजना राबवणार आहेत, कुठले प्रकल्प राबवणार आहेत ते सुरू झालेलं नाही। आता गेम चेंजर कसा ठरणार आहे मला कळत नाही। एवढं झालं मात्र, त्यांनी जे काय बोलले त्याच्यावर ठाम राहिले नाही, बदलले। याचा अर्थ चेंज केला त्यांनी, चेंजर ठरले ते, पण गेम आमच्याशी करताय हे आम्हाला लक्षात आलंय। पण शिंदे साहेब एक लक्षात असू द्या, तुम्ही आमच्याशी गेम करताय, आमच्याही हातात इथून पुढचा गेम आहे, हे विसरून चालणार नाही। अजूनही वेळ गेलेली नाही। शेतकऱ्यांच्या मुंडक्यावर पाय देणं थांबवा। कधीतरी शेतकऱ्यांच्या पायावर मुंडकं ठेवायला तुम्हाला यायचंय, तुमच्या पदाधिकाऱ्यांनी यायचंय, तुमच्या जिल्हाध्यक्षांना यायचंय, तुमच्या झेडपी मेंबरना यायचंय। खालच्या जे मिनी मंत्रालय म्हणतो आपण, ते जर तुमच्या हातात आले तर पुढची सत्ता येणार आहे, लक्षात ठेवा। नुसते गोड गोड गप्पा करून, भाषण ठोकून, विकासाच्या गप्पा मारून होणार नाही। तर सामान्य शेतकऱ्यांचे, व्यापाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावा, आणि तरच मग शेतकऱ्यांचे कैवारी, जाणता राजा शिवाजी महाराजांचं नाव घेण्याची हे ठेवा।